स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर आजचा दिवस तुम्हाला सुखी, समाधानी आणि आनंदी जावो. तर इथे मुलीचं कपाट आवरायला घेतलेलं आहे. कपडे बरेच अस्ताव्यस्त झालेले होते. म्हटलं चला आता वेळ आहे, आवरून घेते. आणि दुपारपासूनच शूट केलेलं आहे मी, जे की कपाट आवरण्याचं. जे फारसं काही शूट केलं नाही आज, कारण आज सकाळी बरेच कामं होते. त्याच्यामुळे म्हटलं राहू द्या आजचे दिवस. तर इथे थोडा वेळ होता दुपारी, तर कपाट आवरायचं होतं. सोबतच जो ऑर्गनायझर आहे ते व्यवस्थित करायचं होतं. टेबलवरचं थोडं सामान होतं ते. आणि हे सकाळी करायचं म्हटलं ना तर होत नाही आणि बराच वेळ जातो याच्यामध्ये. ज्या दिवशी कामं भरपूर असले त्या दिवशी मग ते राहून जातं. आता दुपारचे 4 वाजलेले आहे आणि दिवस कसा मोठा वाटत आहे आता, त्याच्यामुळे म्हटलं चला वेळ आहे बऱ्यापैकी, तर हे काम करून घेऊया. तर इथे सर्व कपडे मुलीचे आवरायला घेतले आणि हिचं कसं होते माझ्या मुलीचं, की जे कपडे वरती असले ना ते तीच वापरते आणि बरेच असे टॉप आहेत तिचे, बरेच असे लाँग पॅन्ट, शॉर्ट पॅन्ट आहे की ते वापरत नाही. म्हणजे फोल्ड करून ठेवले एक साईड, तिची पूर्ण पॅन्ट ठेवते, एक साईड पूर्ण टॉप ठेवते. तरीसुद्धा जे वरचे असले ना तीच वापरते आणि जे राहिले खाली तर ते तसेच राहतात. आणि मग शोधाशोध आणि मग मोजकेच वापरते ती रोज. तर जास्तीत जास्त 2-3 ती वापरत असते आणि तिला मी बोलते की बरेच टॉप आहे ते वापर. मग ती बोलते की नाही मला टॉपच तर नाही आहे, दुसरे घेऊन दे. म्हणजे असं आमच्याकडे होत असते. तर तिला मी तेच दाखवत होती की तुझे इतके टॉप आहे, मी एक साईड ठेवलेले आहे, तू ते का वापरत नाही. आणि तिला असं आहे की जर आपण शोधून दिलं तर मग ती घेते, नाहीतर मग ती जे दिसलं ते घेत असते. तर सर्व तिचे कपडे तिथे सेट केले आणि त्यानंतर बाहेरचे जे काही कपडे होते उन्हामध्ये वाळत घातलेले ते पण सुकलेले होते. म्हटलं चला ते पण फोल्ड करून घेऊया. आणि रुची तिकडे काहीतरी लिहत आहे, तिला कुठलं तरी स्टोरी लिहायची होती. तर गप्पा करता करता दोघीचं चालू होतं. तर ती लिहिण्यामध्ये दंग होती आणि मी माझं कपडे लावण्यात होती. तर तिला मध्ये सांगायची की हे कपडे आता स्वेटर वगैरे यूज करत नाही, थंडी कमी झालेली आहे तर ठेवून देते. तर बोलली नको राहू दे. म्हटलं आता हे जे थंडीचे कपडे आहे कपाटामध्ये ठेवून देऊया, धुतले की. तर माझ्या मुलीला बिलकुल कपाटात ठेवलेले आवडत नाही. ती बोलते की बाहेरच राहू दे, मला कधी सकाळी प्रॅक्टिसला गेली तर पाहिजे. म्हटलं ठीक आहे. त्यानंतर इथे बघू शकता हे काही कपडे आहे आणि ते सगळे आवरून ठेवले. त्यानंतर हे उशीचे कवर होते ते धुतले. म्हटलं ते पण आता यामध्ये ठेवूया. आणि छोटे मोठे दुपारी बरेच कामं असतात नाही म्हटलं तरी. तर कवर हे आता दर 8 दिवसांनी धुवावेच लागतात. ते सगळे धुतले आणि उशीमध्ये भरून ठेवले. उशा उन्हामध्ये आज वाळत टाकल्या. जेव्हा जेव्हा कवर धुते तेव्हा तेव्हा त्या उशा मी उन्हामध्ये ठेवते. तर हे झाले. त्यानंतर आता मला करायचा होता चहा. तर चहा करायच्या आधी म्हटलं ते टेबलवरचं थोडंफार सामान आहे ते पण नीट लावूया, कारण ते बऱ्याच दिवसाचं आवरलेलं नाही आणि आमच्याकडे असं आहे की जे आलं ते त्या टेबलवर ठेवतात. मग कुठलंही सामान असो एक्स्ट्रा, आणि जेव्हा ते सामान टाकून द्यायची वेळ येते तर बोलते की नाही हे टाकायचं नाही, हे कामाचं आहे, ते कामाचं आहे, असं असते. आणि मी नेमकं मुलगी किंवा तिचे बाबा घरी असले तेव्हाच ते आवरायला घेते. म्हणजे त्यांना विचारलं तर बरं राहते, नाहीतर मग बोलतात की ही कामाची वस्तू होती, ही फेकली, असं राहते. म्हणून म्हटलं आता तिच्या पुढेच आवरून घेते, कारण तिला विचारते की काय ठेवायचं काय नाही ते. आणि बरंच जे उपयोगी नसतात ना ते पण ती आणून त्यामध्ये ठेवत असते. तर असो. त्यानंतर पिलो वगैरे ठेवल्या आणि आता म्हटलं इथलं पण साफ करून घेते. आता हे रोजचं तर तसा कापड घेते, पण पाहिजे तसं ते क्लीन नव्हतं होत, कारण त्यावर पण पसारा झालेला होता. आणि गावावरून आली तेव्हापासून ते त्यातलं सामान तिथलं तिथंच आहे, ते काही उचललं नाही मी. म्हटलं चला ते पण आता सगळं क्लीन करते. आणि जेव्हा गावाला गेली तेव्हा मी बऱ्याच प्रकारचं मेडिसिन घेतलेलं होतं, जसं की प्रवासामध्ये जे काही आपल्याला आवश्यक असते ते. ॲसिडिटीच्या, सर्दी खोकली, तापेच्या गोळ्या, सर्व अशा गोळ्या घेतलेल्या होत्या. तर ते पॅकेट तिथेच ठेवलं मी, कारण मध्ये मुलीला काम पडलं, सर्दी झाली तेव्हा. तर म्हटलं आता हे पण ठेवूया. गोळ्या काही म्हणजे खूप दिवसाच्या नाही आहे, त्या अजून चालतील पुढे. तर ते पॅकेट उचलून घेतलं आणि प्रवासामध्ये आपल्याकडे पाहिजेच अशा वस्तू, औषधी. कारण कुठे गेलं ना तर सांगता येत नाही, कधी ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होतो तर कधी काही. तर मी जेव्हा कुठे लांब प्रवास असला तर सोबत घेऊन जात असते. तर त्यानंतर इथे जे हे फ्लॉवरचे पॉट आहेत 2 ते पुसायला घेतले. त्यावर बरीच धूळ झालेली होती. मग थोडं हलक्या हाताने कापडाने पुसून घेतलं ते. आणि त्यानंतर आता इकडला जो ऑर्गनायझर आहे ना तो पण आवरायचा आहे मला. तो तर घासायचाच आहे, पण सध्या तरी घासणार नाही. तो आता सध्या असं कापडानेच पुसून घेते, कारण बरंच सामान आहे त्यामध्ये. ते सामान पण काढायचं आहे मला आणि इथे सामान माझंच आहे सर्व. तर जे ऑर्गनायझर छोटं मी ते भिंतीला अटॅच केलेलं आहे ना त्यामध्ये सामान बसत नाही. आता मला दुसरं एक मोठं घ्यावं लागते.
पण सध्या तरी आणणार नाही, ते आहे ते यामध्ये करते. आता यातील काही बऱ्याच वस्तू होत्या त्या बाहेर टाकून द्यायच्या होत्या. जसं की क्रीम वगैरे होत्या, ते संपलेले बॉक्स होते, म्हटलं ते पण टाकून देते. आणि इकडे तिकडे पसारा दिसला ना तर काही सुचतच नाही. अर्धं सामान याचं बेड खाली जातं, कधी पडलं तर त्या बेड खाली सामान पडतं. तर ते पण व्यवस्थित काढून घ्यायचं होतं मला. आणि या ऑर्गनायझरमध्ये 2-4 बॉक्स आहे, पण त्यामध्ये इतकं सामान आहे, आता कुठलं ठेवायचं कुठलं नाही हाच प्रश्न पडतो. आणि जे माझं मेकअपचं सामान आहे ते वरच ठेवते मी. तर आता त्यासाठी पण एक बऱ्यापैकी ऑर्गनायझर आणेल मी आणि त्यामध्ये ठेवणार. आणि मग काय होतं, कपाटामध्ये जर ते सामान ठेवलं ना तर मग कधी कधी लक्षात राहत नाही की आपल्याकडे ही वस्तू आहे आणि मग ती यूज होत नाही, म्हणून मी बाहेरच ठेवते. तर आता हे पण आवरून घेते आणि 2 ते 3 महिन्यांनी आम्हाला किचनमधलं सामान इकडे शिफ्ट करावं लागणार आहे. तर ते पण करायचं आहे, कारण की इथे ऑनरच्या मुलीचं लग्न आहे, तर त्यांना एक रूम हवी आहे. म्हटलं ठीक आहे. तर बघू, आता अजून वेळ आहे. त्यानंतर हे बघा, झाडं छान वाढलेले आहे. मनी प्लांटला वरती 2 पानं आलेली आहे आणि मी इथे पाटीवर ठेवलं. ही पाटी आहे किचनमधलं जे चॉपिंग बोर्ड असते ना त्यावरच ठेवलं ते. तर माती वगैरे होत नाही त्यामुळे. आता बघा इथे पण आवरायचं आहे. हे जे स्टँड आहे ना यावर भरपूर असं सामान आहे. आता दोघंही बापले गं काय आणतात सामान आणि त्यावर ठेवून देतात आणि मग तेच बोलतात की किती सामान झालं, किती पसारा झाला. म्हणजे ते मला विचारतात. पण तसं ते त्यांचंच सामान नसते, कारण त्या टेबलवर सहसा दोघांचाच वापर आहे. मी तर काही ठेवत नाही तिथे, कारण सोफ्याला लागून तो टेबल आहे, त्याच्यामुळे मग काही आणलं की तिथे ठेवलं. म्हटलं चला हे सगळं चिटूक-मिटूक सामान आहे, सगळं आवरून घेते. तर त्याआधी हे ओल्या कपड्यांनी पुसून घेतलं. थोडी धूळ झाली होती, तसं काही खराब झालं नाही. म्हटलं जाऊ द्या, पाण्याने धुण्यापेक्षा असंच पुसून घ्यायचं. तर इथे सामान, पेन खूप आहेत आमच्याकडे आणि वेळेवर जर बघितलं ना तर एकही पेन चालत नाही. म्हणजे ऐनवेळी पेन नसतोच असं असते, नाहीतर मग आता भांतं भरपूर 1-2 डझन पेनं असतील इथे. तर पेन, काही पेन ड्राईव्ह आणि असं बरंच असं सामान आहे. तर ते आवरायचं होतं आणि हे दुपारच्या वेळेसच बरं होते आवरलं तर. सकाळी जर आवरायचं म्हटलं ना तर मग रूममध्ये पसारा तर होतोच होतो, पण सकाळी कामाची खूप घाई गडबड असते, त्याच्यामुळे म्हटलं सकाळी करूच नाही हे. तर त्यानंतर माझी मुलगी सांगत होती की मला मोबाईल घ्यायचा आहे, नवीन मोबाईल घेऊन दे. तिचं बऱ्याच दिवसापासून मोबाईलचं चालू आहे. तर म्हटलं थांब, आता या महिन्यामध्ये तिला घेऊन द्यायचं आहे, कारण तिच्या बाहेरगावी कॉम्पिटिशन असतात नॅशनल लेवलच्या, त्याच्यामुळे मग तिला मोबाईलची गरज असतेच. कधी तिला एकटं पण जावं लागते, त्याच्यामुळे पाहिजेच असतो. तर आता परत तिच्या कॉम्पिटिशन आहे आणि ती आता बाहेरगावी एकटीच राहणार आहे. त्यामुळे तिला मोबाईल आता या महिन्यामध्ये घेऊन देणे आवश्यकच आहे. आणि तिला असं नाही की खूप महागाचा पाहिजे, साधारण 7-8 हजाराचा जरी मिळाला तरी चालेल अशी बोलली ती. आता एक माझा मोबाईल जुना होता, तिला म्हटलं तो वापर. तर तो मोबाईलचा प्रॉब्लेम असा आहे की सिम त्यामध्ये कुठलेच चालत नाही. आधी काही ना काही व्यवस्थित चालायचा, पण आता 2-3दा रिपेअर केला तर तो अजिबातच काम करत नाही. त्यामुळे म्हटलं ठीक आहे. आणि मुलांना खरंच पाहिजेच असतो बाहेर ठिकाणी जर गेले तर. तर तिला पण आता मोबाईलची गरज आहेच. तर बोलली की हो घेऊन देईल. तोपर्यंत ती मग माझ्या मोबाईलवरून थोडा वेळ वापरते. तर ठीक आहे. त्यानंतर हे सगळं ऑर्गनायझर आवरलेलं आहे आणि आता ती बोलली की यात माझी वॉच आहे ती फेकू नको. ती तर खराब झालेली होती, दुसरी तिच्याकडे आहे. पण तिला असं असते की जुनी वस्तू असली तर फेकावीशी वाटत नाही, की ती पण राहू दे असं तिचं आहे. मग शूज असो की कुठल्याही छोट्या मोठ्या वस्तू असो ती फेकतच नाही. म्हटलं ठीक आहे, राहू दे तुला पाहिजे तर. तर ते सगळं सामान ठेवलं आणि इतका पसारा निघाला यामध्ये, कॅरीबॅगमध्ये आहे तो. तर तो मला आता बाहेर सर्व टाकून द्यायचा आहे आणि आवरल्यानंतरच निघतो हा पसारा, नाहीतर मग काय फेकावं काय ठेवावं सुचत नाही. तर त्यानंतर हे सगळं आवरलं आणि पाण्याच्या बॉटल इथे असतातच असतात. आता 5 ते 6 बॉटल भरून ठेवते मी, म्हणजे मुलगी प्रॅक्टिसला गेली की ती तिथलीच बॉटल घेऊन जाते. त्यानंतर ह्या टेबलच्या खाली जे बघता ना सामान आहे, हे पण मला आवरायचं आहे. इथे पण बरंच सामान झालेलं आहे आणि ते आता नाही आवरणार, ते नंतर कधी आवरेल. कारण म्हटलं आता 5, 5:15 होत आलेले आहे, भांडे वगैरे घासायचे आहे. तर ते आता 1-2 दिवसांनी दुपारच्या वेळेस करणार ते. तर म्हटलं आता चहा करायचा, कारण आज नळ तर येणार नव्हते म्हणून मी ते काम काढलं. नाहीतर मग नळ येत असले ना तर घाई गडबडीमध्ये करावं लागते सर्व. तरी काही चहा ठेवला, म्हटलं चहा होईपर्यंत भांडे बाहेर नेऊन ठेवायचे. भांडे बरेच होते घासायचे. तर इथलं सकाळचं काही जेवण भाजी वगैरे होती ते एका डब्यामध्ये काढून ठेवली.
आणि हे दुपारच्या स्वयंपाकाचीच भांडे आहेत एवढी. आता दुपारी जर घासली नाही तर सकाळी भरपूर असे निघतात, त्यामुळे दुपारी घासून घेते, म्हणजे संध्याकाळी 4 किंवा 5ला. त्यानंतर चहा वगैरे घेतला की बाकी कामं, मग भांडे घासणे, बाहेरचं झाडणे. तर भांडे घासायच्या आधी म्हटलं आधी झाडून घेऊया, नंतरच भांडे. तर असं माझं आज संध्याकाळचं रुटीन होतं, म्हणजे दुपारी 3 ते संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंतचं. त्यानंतर हे सगळं झाडून घेतलं आणि नंतर आता भांडे घासायचे आहे. आणि एक सांगायचं होतं मला की लास्ट टाईम मी एक व्हिडिओ टाकलेला होता, तर का कुणास ठाऊक त्याचे आधी भरपूर व्ह्यूज वाढले आणि नंतर अचानकच थांबले. मग त्यातले व्ह्यूज अजिबात वाढतच नव्हते. सुरुवातीला 1 आठवडा छान वाढले, नंतर मग कमी झाले आणि नंतर मग आणखी थोडे वाढले. तर असं एकदमच व्हिडिओ न चालल्यासारखाच झाला तो. तर असो, इथेच व्हिडिओला एंड करते. बाय बाय.